काय नजरेसमोर दिसलं त्याप्रमाणे जनतेने मतदान केलं. जिल्ह्यात चारही निकाल पाहिले साहेब तर इथं असंच म्हणावं की जिंकण्यासाठी राहण्याच लागतं. ठीक आहे, पण पडलेले उमेदवार पण राणे समर्थकच आहेत ना. ते काय राणे साहेबांना न मानणारे ते उमेदवार नाहीत ना. म्हणून ठीक आहे, आता मी जसं बोललो की मी एका जबाबदार पदावर आहे. मी राजकारण करू शकत जास्त राजकारणाबद्दल राजकारण करू शकत नाही, बोलू शकत नाही. शेवटी जो पण आता आलेला आहे, निवडून आलेले आहे, त्यांना साथ देणं, त्यांना ताकद देणं हे माझं काम आहे पालकमंत्री म्हणून. पण वैयक्तिक दृष्टिकोनातून अगर तुम्ही मला विचारलं, निश्चित पद्धतीने ज्या कार्यकर्त्यांनी राणेसाहेबांसाठी आपलं आयुष्य दिलं त्या कार्यकर्त्यांना पराभव आज पाहायला मिळतं हे मला असं वाटतं माझ्यासाठी वैयक्तिक दृष्टिकोनातून धक्कादायक आहे, जो दुःखदायक आहे. याचं कारण असं आहे की शेवटी आमच्या कुटुंबाला मोठं कोणी केलेलं आहे, ह्याच कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. ह्याच कार्यकर्त्यांमुळे आज राणे कुटुंब हे राज्यासमोर आणि देशासमोर गेलेलं आहे. याच कार्यकर्त्यांनी सन्मान्य राणे साहेबांच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी दिवस रात्र मेहनत केली. याच कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीसाठी दिवस रात्र मेहनत केली. आणि म्हणून त्या कार्यकर्त्यांना आज हे दुःखाचे दिवस दिसणं ते निश्चित पद्धतीने माझ्यासाठी दुःखदायक आहे. पण मी सदैव त्यांच्या बरोबर असणार आणि मी परत एकदा कणकवली शहरामध्ये भारतीय जनता पक्ष म्हणून उभारी कसं घेऊ शकतो त्या दृष्टिकोनातून मी काम करतो. सर, आपली कणकवलीमध्ये नगराध्यक्ष सीट म्हणजे भाजप विजयी होईल असे असताना सुद्धा नेमकी गणित काय शहरामध्ये चुकली म्हणजे त्याच्यामुळे हा पराभव सुद्धा. मला विचारलं तर ही निवडणूक ही लोकशाहीमध्ये जनतेने निकाल दिलेला आहे. प्रत्येक पक्षाने आपल्या आपल्या पद्धतीने प्रत्येक बाजूने आपल्या आपल्या पद्धतीने जनतेसमोर बाजू मांडलेली आहे. आम्ही आमची 100% बाजू मांडली, शहर विकास आघाडीची 100% बाजू मांडली. शेवटी जनतेने ठरवायचं होतं कोणाला संधी द्यायची, कोणाला संधी द्यायची नाही. या दृष्टिकोनातून ही निवडणूक घडलेली आहे. आम्ही जेव्हा सत्ता आमच्या हातात होती कणकवलीची तेव्हा आम्ही कुठेच कमी पडलो नाही. आम्ही 100% सगळ्या बाबतीमध्ये विकास कसा असतो, कसा करायला पाहिजे केलेला आहे. आता पाहू पुढची 5 वर्ष संदेशजींच्या नेतृत्वाखाली शहर विकास आघाडी काय किती चांगलं काम करते आपण निश्चित पाहू. संदेश पत्रकारांनी असा एक आरोप केला होता पत्रकार परिषदेमध्ये, प्रत्येक प्रभागामध्ये 10-15 हजार रुपये वाटले जातात. माझे 17 ते 17 उमेदवार निवडून आले पाहिजे. माझ्या नगराध्यक्षाचे उमेदवार निवडून आला पाहिजे. मला नेहमी वाटतं जनतेला असं मतदारांना असं गृहीत धरणं की मतदार विकले जातात हे असं एकाने पण कोणी आरोप करणं हे मुळात चुकीचं आहे. निवडणुका प्रत्येक जण आपल्या प्रत्येक पक्ष प्रत्येक बाजू आपल्या आपल्या पद्धतीने लढतो ना. पण त्याच्यामध्ये कोण कमी जास्त अगर होत असेल तर शेवटी तुम्ही जनतेच्या मताचा अनादर कसा करू शकतो आपण. जनतेला माहिती आहे ना कोणाला निवडून द्यायचं. आता खालती नगरसेवकाला मतदान मिळतं पण नगराध्यक्षाला मतदान मिळत नाही. म्हणजे जनता शून्य आहे. कणकवलीची जनता, मालवणची जनता, सावंतवाडीची, वेंगुर्ल्याची जनता शून्य आहे. तिला माहिती आहे आपल्यासाठी बरं वाईट काय आहे आणि त्यानुसार तिने निवडणूक घेतलेला आहे. जे काय पैसे वाटपचे आरोप झाले कुठे पैसे वाटताना कुठे दिसलं हे मला एक तरी तुम्ही मला व्हिडिओ दाखवा. पैसे मिळालेले आहेत. पैसे मिळणं म्हणजे वाटणं असं कुठे आहे का. मग मला असं वाटतं ते आरोप आहे आणि निवडणूक आयोगाने त्यावरती दखल घेतली आहे. मागच्या 5 वर्षात साहेब जी तुम्ही आश्वासनं दिली होती, पोद्दार सारखं काम असेल किंवा रिंग रोड असतील, विकास कामं मागच्या 5 वर्षात केली. तुम्ही दिलेली आश्वासनं पूर्ण पण केली. परंतु कुठेतरी ह्या निवडणुकीत मतदान होत असताना विकासाचा मुद्दा बाजूला पडला होता. मतदारांनी विकासावर फोकस करून मतदान केलं की नुसते झालेला भावनिक आव्हान यावर मतदान झालं असं तुम्हाला वाटतं? आता मला असं वाटतं त्याचं विश्लेषण करण्यासाठी तुम्ही आम्हाला थोडं वेळ द्यायला पाहिजे. आता नेमकं काय झालं आता निवडणूक तर कणकवलीमध्ये झालेला पराभव आणि त्यानंतर अख्खी भाजपा गुलालात माखलेली असताना नितेश राणे मात्र कोरडे दिसत आहेत. बिलकुल, कारण ही त्यांच्यासाठी जिवारी लागणारी निवडणूकला पराभव म्हणावा लागेल. त्र्यंबकराजाच्या नगरीतनं एक अपडेट येत आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर